व्हॉट्सअप फूड इज मी शुभ काटे अँड वेलकम टू माय चॅनल फूडी ठाणेकर. आणि आज आपण आलो आहे कल्याण शिलफाटा रोडवरती शालू धाब्यामध्ये. बराच प्रसिद्ध धाबा आहे हा. जे लोक कल्याण शिलफाटा ठाणा साईडला राहतात त्यांना तर माहितीच असेल. जे लोक इकडे राहत नाही आणि ते लोक इकडं ट्रॅव्हल कधी करत असाल तर नक्की ह्या ढाब्यावरती तुम्ही ट्राय करू शकता. इकडे भेटतं छान जेवण आणि ड्रिंक्ससुद्धा. तर चला मग आज ट्राय करूया आपण शालू धाबा. सो आत आल्या आल्या पहिल्या जे दिसतं ते म्हणजे लाईव्ह अनप्लग आणि लोक एन्जॉय करत आहेत. त्याच्या बाजूलाच अजून एक सेक्शन आहे, तिथेही लोक ड्रिंक्स जेवण वगैरे करून एन्जॉय करत आहेत. बड्डे पार्टीज चालू आहेत. सो असेच वेगळे सेक्शन्स बनवले आहेत. तिकडे तुम्ही सेलिब्रेशनसाठी यूज करू शकता, बड्डे पार्टीजसाठी यूज करू शकता, गेट टुगेदरसाठी यूज करू शकता. म्हणजे एक सेक्शनमध्ये नाही म्हणता आहे ना, 150 ते 200 लोक बसू शकतात. एवढी स्पेस आहे. तर तुम्ही मोठे मोठे ग्रुप्स येऊ शकता, फॅमिली गेट टुगेदर करू शकता. आणि वेगळे सेक्शनमध्ये वेगळे इंटिरियर आहेत. आणि फॅमिलीसाठी वेगळं सेक्शन आहे, मुलांसाठी वेगळं सेक्शन आहे. ते बेस्ट पार्ट आहे. मी तर इकडे माझ्या फॅमिलीबरोबर आलो आहे. हाही एक सेक्शन मला छान वाटला, व्हाईट इंटिरियरवाला. मी माझ्या वाईफबरोबर आहे बघा. आणि इथेही फॅमिली, म्हणजे मोस्ट ऑफ द प्लेसवरती तुम्ही बघितलात ना तर तुम्हाला फॅमिलीज दिसेल. सगळ्या सेक्शनमध्ये फॅमिली इकडे जास्त आहेत. आपण जिथे जाणार आहोत तो म्हणजे हा वाला सेक्शन आहे, जलम सेक्शन. सो बेसिकली इंटिरियर वाईज हा सगळ्यात बेस्ट आहे फॅमिलीसाठी. तुम्ही बघितलात तर बाकी जेवढे सेक्शन होते यामध्ये हा थोडा प्रीमियम आहे. इंटिरियर खूप छान केलं आहे आणि मजा येते बघूनच. चला मग पटापट मेनू घेऊया आणि काहीतरी ऑर्डरिंग करूया. कारण मला वाटतं एवढे गर्दी असल्यामुळे ऑर्डर येता थोडं लेट होऊ शकतं. तर सो हे बघितलं तुम्ही, तंदूरी सेक्शन, ऑइल फ्राय सेक्शन, फिश वगैरे इकडे चांगले भेटतात ऐकलं आहे. जिताडी फ्राय भेटते, आपण ती नक्की ट्राय करूया. जिताडी फ्राय मागूया आपण. आणि तुम्ही इकडे ड्रिंक्स वगैरे पण ऑर्डर करू शकता. ड्रिंक्सचे रेट दाखवतो तुम्हाला. मीही एकाद बियर मारेल, एवढी गर्मी होते ना बॉस. एकाद बियर तो बनता है गर्मी में. आणि चला मग पुढे दाखवतो. सो इकडनं ॲम्बियन्स दाखवतो तुम्हाला. जलम नाव का ठेवलेलं तर ते ह्यासाठी, कारण सिटिंगच्या बाजूलाच पाणी आहे, फाउंटेन्स आहेत आणि खूप छान वाटतं आहे. म्हणजे ॲम्बियन्स बघून घ्या तुम्ही. लॅविश आहे. धाब्याच्या हिशोबाने खूप छान बनवलं आहे. हाय एव्हरीवन, बोला. हाऊ आर यू? अँड ॲज ऑलवेज सगळ्यात पहिलं जे ऑर्डर करतो आहे ते म्हणजे लॉलीपॉप. कारण इराला खूप आवडतात ते खायला, म्हणजे माझी बेबी जी आहे तिला. सो लॉलीपॉप हे ऑर्डर केलंच जातं जेव्हाही आम्ही बाहेर जातो, तिच्यासाठी स्पेशली. कारण ती ते आवडीने खाते आणि तेवढंच काहीतरी तिच्या पोटात जातं. सो दिस इज देअर सिग्नेचर डिश आहे हा त्यांचा. क्रिस्पी रोटी बोलू शकता, करारी रोटी टाईप्स, किंवा ह्यूज पापड बोलू शकता. बेस्ट पार्ट ह्याचा असा आहे की ह्याच्यावरती जो मसाला आणि बटर मारला आहे ना, त्याच्यामुळे हा खूप चटपटा आणि खूप यम्मी दिसतो. टेम्पटिंग आहे एकदम बघायलासुद्धा. आणि टेस्टवाईज पण खूप चटपटा आणि यमियर आहे. बिअरबरोबर बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे युजली आपण मसाला पापड वगैरे मागवतोच, त्या जागी इकडे हा ऑप्शन बेस्ट आहे. सो येस, वी हॅव किड्स विथ अस, तर त्यांच्यासाठी काहीतरी फ्राईज आणि चीज वगैरे. आणि गार्डन बघू शकता तुम्ही. बेस्ट पार्ट आहे हा. मला वाटतं रेस्टॉरंट असो, धाबा असो, तिकडे काही नसलं चालेल. जर तुमच्याबरोबर मुलं आहेत तर गार्डन एरिया हा पाहिजे, जिथे ते लोक खेळू शकतात. तिकडे थोडंफार त्यांना खेळायला ॲक्टिव्हिटी असावी, कारण तेच एक एंटरटेनमेंट आहे त्यांच्यासाठी. आणि ते थोडेफार रमतात मग जरा खेळायला वगैरे असेल तर, आणि बोर होत नाहीत. आपण तर काय समजा काही ना काहीतरी ऑर्डर करू, चांगलं गप्पा मारू, ड्रिंक्स करू. बट मुलं काय करतील? मुलांसाठी खेळायला स्पेस असलं तर वेगळीच मजा येते त्यांनासुद्धा आणि त्यांना बघून आपल्यालासुद्धा. हिरो हां, स्लाईड ते गंदू आहे बेबी. पडू होणार, नको स्लाईड नको. ठप.
कसं बसं तर तिकडनं आणलं आहे तिला इकडे. तुला काहीतरी खेळणी घेतो ह्या बहाण्यानी. आणि बेस्ट पार्ट आहे रेस्टॉरंटच्या आतमध्ये एक खेळणीचं सेटअप आहे थोडं. तिकडे तुम्ही खेळणी वगैरे घेऊ शकता मुलासाठी किंवा मुलीसाठी तुमच्या. आणि मी घेतलं आहे आता तिला. भातुकलीचं खेळ आमचं कुठेही चालू होतं. एक किचन सेटअप दिलं की आम्ही मग त्याच्यात खेळत बसतो. वेगळंच आवड आहे किचनचं तिला काहीतरी. आणि मी तसं राईस मागवलेलं तिला बट ती एवढी एन्जॉय नाही करत आहे. सो आता डोसा खाणार बोलली आहे ती, तर मी डोसा ऑर्डर करतो आहे. हेही बेस्ट पार्ट आहे धाब्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये सगळ्या डोसा भेटत नाही आणि रात्रीच्या वेळी तर नाहीच नाही. आपल्याला इकडे मस्त डोसाही भेटतो, तुम्ही बघू शकता. बेबी सो येस जिताडी फ्राय आली आहे. आता जिताडी फिश अशी आहे ना, ही सगळ्याकडे भेटत नाही बाय द वे. तुम्हाला पॉम्फ्रेट भेटेल, सुरमई भेटेल, पण जिताडी सगळ्या रेस्टॉरंटमध्ये नाही भेटत. चिकनचा एक ऑप्शन ऑर्डर केला आहे तो म्हणजे लसूणी टिक्का. आणि बोललो एक फिश एक चिकन थोडं वेगळं काहीतरी. आणि काउंट करूया 1 2 3 4 5 6 7 8 9. इन शॉर्ट क्वांटिटी वाईज आणि टेस्ट वाईज खूप छान आहे. आणि आय थॉट की ऑर्डर दिल्यावर खूप वेळनंतर आपलं एक आयटम येतील फूडचे, बट टायमावरती आलं, मजा आली. स्टार्टर्सनंतर मेन कोर्समध्ये जे ऑर्डर केलं आहे ते म्हणजे लिव्हर पेटा ड्राय मसाला आणि थोडे रोटी आणि गार्लिक नान मिक्स असं ऑर्डर केलं आहे. सो हा कॉम्बिनेशन मला तर खूप आवडतो, लिव्हर पेटा मसाला विथ गार्लिक नान वगैरे. होप तुम्हालाही आवडत असेल. जर आवडत असेल तर कमेंट करा. मेन कोर्समध्ये हा एक ऑप्शन बेस्ट आहे. सो आता ट्राय करून बघूया. मसालेदार तर दिसतो आहे मस्त आणि खमंगी मस्त सुटला आहे. तर चला मग ताव मारूया आणि पोटोबाला आपल्या शांत करून हे जेवण संपवूया. सो होप यू लाईक दिस व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फुडी खाणेकर. सो आपण आलेलो आता शालूमध्ये आणि तुम्हाला जेवण दाखवलं. तुम्हाला ड्रिंक्स करायचं असेल, चांगलं जेवण करायचं असेल, फिश खायचं असेल, फॅमिलीबरोबर असाल, फ्रेंड्सबरोबर असाल, खूप मोठी जागा आहे. खूप वेगळे वेगळे असे त्यांनी सेक्शन्स बनवले. त्यामधला हा एक सेक्शन्स होता. सो तुम्ही येऊ शकता. आणि डोंबिवलीमध्ये असाल, कल्याण शिलफाटा रोडवरती कुठे असाल आणि तुम्हाला काही चांगलं फूड एन्जॉय करायचं असेल, ड्रिंक्स एन्जॉय करायचं असेल तर दिस प्लेस इज फॉर यू. तर चला आता मी चाललो आहे. बेबीला आता गार्डनला जायचं आहे. सो मी गार्डनला चाललो आहे. कुठे जायचं आहे गार्डनला? येस गार्डन. सो आम्ही आता गार्डनला चाललो आहे. सो प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब फूडी ठाणेकर. असंच फिरत राहूया, खात राहूया आणि पुन्हा भेटूया. अलविदा.